तुम्ही जर बाटलीबंद पाणी पित असाल तर सावधान, कारण तुम्ही पित असलेलं पाणी शुद्ध असेलच असं नाही। सरकारच्या आकडेवारीनुसार बाटलीबंद पाण्याचा दर 6वा नमुना निकषांच्या पातळीवर अपात्र ठरलाय। याचाच अर्थ हे पाणी पिण्यायोग्य नाहीये। बाटलीबंद पाणी पिताय, सावधान। स्फटिकासारखं दिसणारं पाणी स्वच्छ नाही। बाटलीबंद पाण्याचा प्रत्येक 6वा नमुना दूषित। अलीकडे शुद्ध पाणी म्हणून बाटलीबंद पाणी पिण्याचं प्रमाण वाढलंय। रेल्वे स्टेशन पासून ते विमानतळापर्यंत सगळीकडे सर्रासपणे हेच बाटलीबंद पाणी प्यायलं जातं। स्फटिकासारखं शुद्ध दिसणारं हे पाणी आरोग्यासाठी योग्य आहे हाच आपला समज, पण हाच समज सरकारच्या अहवालावरून खोटा ठरलाय। केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार बाटलीबंद पाण्याचा दर 6वा नमुना ठरलेल्या निकषांच्या दृष्टीनं पात्र ठरलेला नाही। महाराष्ट्रातील 2197 नमुन्यांपैकी 351 नमुन्यांमध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत। ग्राहक विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयामार्फत बाटलीबंद पाण्याच्या 20,224 नमुन्यांची तपासणी करण्यात आली। यातील 3,384 नमुने कसोटीस उतरले नाहीत। हे नमुने परवानाधारक प्रमाणित 5,445 ब्रँड्सचे होते। ज्या ब्रँड्सचे नमुने तपासात अपयशी ठरले त्यातील 752 प्रकरणात प्रमाणीकरण म्हणजेच मानक रोखण्यात आलं असून 9 कंपन्यांच्या नूतनीकरणाला परवानगी नाकारण्यात आली आहे। शिवाय 49 प्रकरणांमध्ये प्रमाणीकरण रद्द करण्यात आलंय। तपासणी करण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये रासायनिक आणि जैविक अशुद्धता दिसून आली आहे। आमचा विश्वास काय असतो की जे पाणी येतं ते फिल्टर आउट असेल किंवा प्युअर प्युरिफाईड असेल, म्हणजे आता मला समजलं किंवा मी काल वाचला हवा सरकारचा, इट्स व्हेरी शॉकिंग। अशाच पाणी जर दूषित असेल तर मग आम्ही नंतर प्यायचं काय आणि आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? तर सरकारने याच्यावरती कारवाई केलीच हवी। ह्या कायद्याअंतर्गत प्रॉडक्ट रिकॉलची एक सुंदर मेथड बनवलेली आहे आणि ऑन पेपर ती खूप छान आहे। आपल्याला काय करायला पाहिजे की ती आता राबवा आणि सगळे हे जे आहेत ते सगळं रिकॉल करा, जेणेकरून झालेलं नुकसान आहे त्याला तिथेच आळा बसेल। संसदेच्या स्थायी समितीनेही बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। या कंपन्या फुकटात पाणी मिळवून त्यावर मोठा नफा मिळवतात, पण नंतर त्याची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, अशी चिंता या समितीनं व्यक्त केली होती। आता तर सरकारच्या अहवालातूनच या कंपन्यांचं पितळ उघडं पडलंय। पाणी हे जीवन असं आपण म्हणतो, पण याच पाण्याआडून काही कंपन्या थोड्याशा लाभासाठी लोकांच्या जीवाशी खेळ खेळतायत। मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।